नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी गूळ खोबऱ्याचे मोदक करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतो ते बघूया. इथं मी 2 चमच बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकते 1 वाटी, बेसन टाकते 2 चम्मच. आता मी हे छान मिक्स करून घेते. मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यावर आपल्याला तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. तर आपण एका भांड्यामध्ये तूप गरम करून घेऊ. एकदम गरम टाकायचं आहे आपल्याला तूप याच्यात. आता मी हे पिठावर टाकून घेते. याच्यावर मी टाकून घेते आता एकदम कडक. आता आपल्याला हे चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे, गरम आहे म्हणून. आता आपल्याला हलक्या हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी टाकते आता थोडं थोडं. आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ. जास्त पतलं नाही करायचं आपल्याला. घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ. आता हे बाजूला ठेवते मी. 5 मिनिट ठेवून द्यायचं आहे आपल्याला असंच. इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यात हे गूळ टाकून घेते मी. वेलची टाकते थोडी. आणि हे आपल्याला हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मोदकासाठी आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. असे बी मोदक करून बघा तुम्ही, खूप छान लागतात खाण्यासाठी. इथे मी पिठाच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेते. आता आपण हे लाटून घेऊ. इथे मी कोळपाट घेतलेला आहे. थोडंसं वरून मी कोरडं पीठ लावलेलं आहे. आता आपण हे लाटून घेऊ. जशा पुऱ्या लाटते तशा छोटे छोटे. एकदम पतला लाटायचं आहे आपल्याला. बघा अशी लाटायची आहे आपल्याला एकदम पतला. इथे मी हे कळ्या करून घेते अशा छान. आता आपण याच्यात सारण भरून घेऊ. असे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहे. इथे मी सगळे मोदक करून घेतलेले आहे. आता मी पाणी ठेवते वाफवण्यासाठी. इथे मी चाळणीला तेल लावून घेते.
आता हे मोदक मी या चाळणीवर ठेवते. आता हे चाळणी मी कढईवर ठेवून घेते. पाणी गरम झाल्यावर पाणी टाकते. पाणी गरम झालेलं आहे. आता ही चाळणी मी याच्यावर ठेवते आणि हे झाकण ठेवते. 1 मिनिट आपण मोदक वाफवून घेऊ मंद आचेवर. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता मी हे झाकण काढते. हाताला नाही चिटकत आहे. जर हाताला जर चिटकले तर मोदक झाले नाही आपले. हे एकदम कोरडे झालेले आहे. आता हे मोदक झालेले आहे. मी प्लेटमध्ये काढून घेते. गूळ खोबऱ्याची उकडीचे मोदक झालेले आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.